नमस्कार. श्रेयस संगीत विद्यालयामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण तालाविषयी माहिती बघणार आहोत. आजचा ताल एकदम सोपा आणि सर्वांच्या परिचयाचा आहे. 3 ताल, काही लोकांना त्रिताल म्हणतात आणि अतिशय सोप्या पद्धती 16 मात्रेचा हा जो ताल आहे याची आज आपण माहिती बघणार आहोत. प्रामुख्याने शास्त्रीय गायनामध्ये बंदिश, चीज यामध्ये याचा सर्रास उपयोग केला जातो. तर सर्वांना विनंती आहे, आमचं जे चॅनल आहे श्रेयस संगीत विद्यालय यूट्यूबवरती जे चॅनल आहे त्याला सर्वांनी सबस्क्राईब करावे, बेल आयकॉनला क्लिक करावे आणि शेअर करावे ही सर्वांना विनंती करतो. तर चला सुरुवात करूया तालाला. त्रिताल म्हणजेच 3 ताल असे आपण म्हणतो. हा जो ताल आहे 16 मात्रेचा आहे. खंड 4 आहेत, प्रत्येकी 4 मात्रा आहेत. टाळी 1, 5 आणि 13 वरती आहे. काल 9 वरती आहे. तर सुरुवात करूया त्याच्या बोलाला. धा, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, ता, तीन, तीन, ता. परत एकदा बघूया. याला दुप्पट करतात, चौपट करतात, तो पुढचा भाग झाला. परंतु आज आपण एकपटमध्येच प्रॅक्टिस बघणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत. तर त्याची जी एक मात्रा आहे 1, 2, 3, 4, परत 5, 6, 7, 8. 9व्याला आपल्याला काल बाहेर दाखवायचा. 9, 10, 11, 12. परत 13ला टाळी आहे. 13, 14, 15 आणि 16 अशा पद्धतीचा हा त्रिताल आहे. परत एकदा आपण टाळीवरती ठेका बघूया. धा, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, ता, तीन, तीन, ता, ता, धिन, धिन, धा. जे गायनामध्ये असतात त्यांना तालाचा 25% अभ्यास असतो आणि जे ताल शिकतात त्यांना 25% अभ्यास असतो. त्यामुळे ताल आणि स्वर हे एकमेकावरती आधारित असतात. त्यामुळे सर्वांनी गायन जरी शिकलं तरी त्याला तालाची माहिती असणे अत्यावश्यक असते. तर हा जो त्रिताल आहे हा पहिल्या परीक्षेला म्हणजे आपण जे सुरुवात करतो त्यावेळेसपासून सुरुवात या तालाची असते. तर हा ताल सर्वांना समजला असेल तर पुन्हा एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा जो त्रिताल आहे सर्वांना समजला असेल या अपेक्षा करतो. धन्यवाद. रामकृष्ण.